आपल्याला लसूण चपाती बनवण्यासाठी लागणार आहे हे आलं लसूण पेस्ट आहे, ही लागणार आहे लसूण चपातीसाठी. आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे मिरची पावडर, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कांदा लसूण मसाला, आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आणखी धने पावडर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हळद, आणि हळद झाल्यानंतर आपण टाकणार आहे आपला एव्हरेस्टचा सब्जी म्हणजे सगळ्या जो व्हेज भाज्या बनतात त्या व्हेज सब्जी मसाला. आपण लसूण चपातीसाठी एवढं सामान वापरणार आहे. आणि आता सगळ्यात लास्ट आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल, आणि ते छान असं आपण आता मिक्स करून घेणार आहे. आणि आता आपण हे मिक्स करून घेणार आहे मस्त असं छान पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपलं आता जाणार आहे मीठ, आपण टाकणार आहे याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊ. तर लसूण चपातीसाठी आपले हे पहा मस्त असा मसाला तयार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया लसूण चपाती, मस्त अशी टेस्टी आणि पटकन झटपट नाश्त्याला होणार आहे. तर आपण लसूण चपाती बनवण्यासाठी घेतला आहे चपातीचा गोळा, आणि आता पुढची प्रोसेस मी दाखवते काय करायची त्याच्यासाठी. तर आपण थोडंसं असं ह्याला लाटून घेणार आहे, थोडंसं लाटून घेणार आहे. बघू शकता तुम्ही की एवढं लाटलेलं आहे. तर याला आपण हे असं लावून घेणार आहे, मस्त असं पूर्ण लावून घेणार आहे. हे पहा एकदम छान लागते, नक्की करून बघा, खूप झटपट होते, छान होते. तर मस्त अशी लसूण चपाती इतकी छान लागते ना खायला, काही बोलायचं काम नाही. हे पहा ह्याच्यावर आपण असं हे करून घेणार आहे, जसं आपण तेल लावल्यानंतर करतो चपातीला त्या टाईप. हे आता आपण लाटून घेऊया. तर आता आपण हे लाटून घेऊया मस्त अशी. छान अशी पातळ लाटून घ्यायची. छान हा सगळा मसाला आहे ना तो पूर्ण चपातीत गेला. मस्त अशी आता आपली लाटून झालेली चपाती बघू शकता तुम्ही कसा पूर्ण मसाला आपल्या चपातीला झालेला आहे. तर आता आपण चपाती घेणार आहे आपल्या तव्यामध्ये टाकून. मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर आपण घेणार आहे चपाती टाकून. मस्त अशी ऊन कसं आले बघा खिडकीतून. हे का आपण चपाती भाजून घेऊया. तर आता आपली चपाती आपण हे पहा मस्त असा रंग आलाय बघा. हे पहा फुगते कशी बघा चपाती. छान फुगली. आता तेल लावून घेऊ. मस्त खरपूस असे भाजून गरमागरम खायला द्या तुमच्या मुलांना. अशीच खायची. याच्याबरोबर लोणचं तोंडी लावलं तरी चालेल, किंवा अशीच जरी खाल्ली तर खूप छान लागते. तेल भरपूर लावायचं आणि मस्त असे खरपूस भाजायचे. छान भाजायचे, एकदम छान खरपूस. हे पण
कशी भाजली बघा. तर गरमागरम मस्त अशी मी आता ही देणार आहे नाश्त्याला माझ्या मुलाला. कशी आहे, मस्त आहे ना, कशी भाजली बघा. मस्त अशी गरमागरम नाश्त्याला देते आता.